चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पावसाळ्यामध्ये गरमागरम भजी खाण्याची मजा काही वेगळीच आहे। नेहमीच कांदा भजी, बटाटा भजी खाऊन कंटाळा येतो, तर स्वीटकॉर्नची भजी तुम्ही करून पहा, खूप सुंदर लागतात। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भजी बनवायला सुरुवात करू। भजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण मसाला वाटून घ्यायचा आहे। तर त्याकरता काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक घ्यायचं आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा जिरे घेऊयात आणि मसाला जाडसर वाटून घेऊयात। तर ह्या ठिकाणी 2 वाटी आपण स्वीटकॉर्न घेतलेले आहेत। स्वीटकॉर्न ही जाडसर वाटून घ्यायचे आहेत। मिक्सरचं बटन एकदा चालू करायचं आहे, बंद करायचं आहे आणि पुन्हा चालू करून लगेचच बंद करायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे स्वीटकॉर्न जाडसर वाटून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता स्वीटकॉर्नमध्ये काही दाणे हे अख्खे आहेत। अशाच प्रकारे आपल्याला जाडसर स्वीटकॉर्न वाटून घ्यायचे आहेत। तर स्वीटकॉर्न आपण एका बोलमध्ये काढून घ्यायचे आहेत। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात। कोथिंबीर घालायची आहे। वाटलेला मसाला घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा मिरची पावडर घालूयात। 1 चमचा धना पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा ओवा घालूयात। ओवा घालताना तो हातावर चोळून घालायचा आहे की त्यामुळे ओव्याचा स्वाद हा जास्त वाढतो। भज्यांना चटपटीत फ्लेवर येण्याकरता 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालूयात। मिक्स करून घेऊ। साधारण 1.5 वाटी बेसन घालूयात। मिक्स करून घेऊ। आपण बेसनचं प्रमाण हे 1.5 वाटीच ठेवलेलं आहे, त्यापेक्षा जास्त बेसन घालायची गरज नाहीये। जर आपण बेसन जास्त घातलं तर भजी तितके स्वादिष्ट लागत नाही, भज्यांना स्वीटकॉर्नची चव येत नाही आणि ते क्रिस्पीही होत नाही। फक्त बाइंडिंग येण्याकरता ह्या ठिकाणी आपण पीठ वापरणार आहोत। तर ह्या ठिकाणी भज्यांचं पीठ हे तयार आहे। तेलही गरम झालेलं आहे। आता आपण भजी सोडायचे आहेत। भजी सोडताना आपण गोल भजी नाही सोडायचे, ज्या प्रकारे आपण सांडगे तोडतो त्या प्रकारे आपण हे भजी तळणार आहोत की जेणेकरून ते आणखी क्रिस्पी होतात। भजी तळताना सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा आहे। भज्यांना सोनेरी कलर येईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि भजी घातल्यानंतर लगेचच पलटी करायची घाई करायची नाहीये। भज्यांना थोडं सेट होऊ द्यायचं आहे, त्यानंतर भजी पलटी करायची आहेत। गोल्डन कलर आल्यानंतरच आपण भजी पलटी करून घेणार आहोत, म्हणजे भजी सुटत नाही। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भज्यांना गोल्डन कलर आलेला आहे। भज्यांना गोल्डन कलर आल्यानंतर भजी आपण मंद आचेवर आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटांकरता तळून घेणार आहोत, जेणेकरून ते कुरकुरीत होतील आणि आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील। अशा प्रकारे आपण हे स्वीटकॉर्नचे भजी तळून घ्यायचे आहेत। भजी आपण जितके छान तळून घेऊ तितके ते खायला कुरकुरीत लागतात। तर अशा प्रकारे आपली पहिली बॅच ही तयार आहे। भजी काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारे आपण इतरही भजी तळून घेणार आहोत। तर हे स्वीटकॉर्नचे भजी तुम्ही नक्की करून पहा, खूप छान लागतात। करायलाही अगदी सोपे आहेत, वेळही कमी लागतो आणि खायलाही ते तितकेच चविष्ट लागतात। हे भजी तुम्ही कोथिंबीरच्या हिरव्या चटणी बरोबर सर्व करू शकता। फक्त असे खायलाही छान लागतात किंवा सॉस बरोबरही सर्व करू शकता। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत स्वीटकॉर्नचे भजी तयार आहे। तुम्ही हे भजी करा, खा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।